नमस्कार, मी मधुरा. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर तज्ज्ञांशी चर्चा करून उपचार पद्धतींविषयी माहिती जाणून घेतो आणि आज आपण हृदयविकारावरती अत्याधुनिक उपचार पद्धती या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि या विषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर संजीव कळकेकर. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर संजीव यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर संजीव कळकेकर यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर संजीव कळकेकर हे अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये आपली सेवा देत आहेत. ते इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणूनही कार्यरत आहेत. अनेक हृदयविकारांच्या रुग्णांवरती त्यांनी यशस्वी उपचार केले. टॅवीद्वारे सर्जरी न करता वॉल बदलणं, तसंच सर्जरी न करता पेसमेकर बसवणं अशा विविध प्रकारच्या सर्जरीज करण्यामध्ये डॉक्टरांचा हातखंडा आहे आणि त्यांना गेल्या 16 वर्षांचा ह्या वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव आहे. चला तर आज आपण एकूणच हृदयविकाराविषयी अधिक आणि विस्तृत माहिती जाणून घेऊया आणि अत्याधुनिक उपचार पद्धती नेमक्या काय आहेत याबद्दल जाणून घेऊया डॉक्टरांकडून लगेचच. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण खरं तर हृदयविकाराबद्दल चर्चा करणार आहोत. खरं तर हृदयविकार ह्याचं प्रमाण आता आपण पाहिलं तर तसं बऱ्यापैकी वाढलेल्याचं पाहायला मिळते. कारण की कोरोनानंतर बऱ्याचदा रुग्णांना कुठेतरी थकवा जाणवत असतो, कुठेतरी मानसिक दबाव कुठेतरी ह्या रुग्णांमध्ये पाहायला मिळतो आणि हृदयविकार हे वाढल्याचं देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय. ह्या सगळ्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की तरुणांमध्ये हे प्रमाण सध्या दिवसेंदिवस वाढलेलं आहे. त्यामागची नेमकी काय कारणं असू शकतात त्याबद्दल काय सांगाल? खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय मधुरा. पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला लागेल की हृदयाच्या आजाराचं प्रमाण वाढण्याचं जे कारण आहे, तर हृदयाचे आजार नेमकं कोणत्या कारणाने होतात? तर एक डायबिटीज असणे, ब्लड प्रेशर असणे, कोलेस्ट्रॉल असणे किंवा स्मोकिंगचं प्रमाण असणे आणि सध्या महत्वाचे सगळ्यात मोठं रिस्क फॅक्टर आहे ते म्हणजे टेन्शन आणि स्ट्रेस असणे. हे महत्वाचे 4 ते 5 कारण असतात. त्याचबरोबर जेनेटिकली प्रोन असणे कोणती फॅमिली आणि एशियन इंडियन्स म्हणजे ज्याला इंडियन जे रेस आहेत त्याला नॅचरली वी आर मोर प्रोन. आपण आपल्या रेसला हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त आहे. आता ह्यामध्ये तरुणामध्ये जर कारण बघायचं असेल तर तरुणामध्ये 2 कारण फार महत्वाचे आहेत. त्यामध्ये पहिल्याच येतं ते स्मोकिंगचं प्रमाण. तरुणामध्ये बऱ्याच कारणामुळे असू द्या की स्मोकिंगचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मग ते टोबॅको असू द्या, बीडी स्मोकिंग असू द्या किंवा सिगार असू द्या किंवा इलेक्ट्रॉनिक सिगारेट, ह्या सगळ्या प्रकारचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्याच्यामुळे हृदयाचे आजार हे तरुण मुलांमध्ये खूप जाणवत आहेत. आजकाल बऱ्याच वेळेस स्त्रियांमध्ये पण स्मोकिंगचं प्रमाण आले जे की स्त्रियांमध्ये हे अतिशय जास्त डेंजरस असतं पुरुषाच्या तुलनेमध्ये. स्मोकिंग हे रिस्कीच आहे पण स्त्रियांमध्ये ते अजून जास्त रिस्क आहे. आता दुसरं जे कारण आहे त्याच्यामध्ये स्ट्रेस हे सांगायला लागेल. काय झालेलं आहे की तरुण वयामध्ये बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेल्या आहेत. IT क्षेत्र आले ज्याच्यामध्ये की तुमचं कामाचे आवर्स जे असतात ते प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. सध्याच्या गोष्टी जर बघायला गेलं तर कोविडमुळे टेन्शन आणि स्ट्रेस खूप वाढलेला आहे. बरोबर. जे घरी आहेत त्यांना घरी बसल्यामुळे स्ट्रेस आहे आणि जे बाहेर आहेत त्यांना एक्सपोजरची भीती असल्यामुळे ते प्रचंड स्ट्रेस वाढलेला आहे. कारण की आयुष्यात म्हणजे गेल्या 100 वर्षात पहिल्यांदाच असं सिव्हिअर पॅन्डेमिक आलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची स्ट्रेस सिस्टीम थोडी लूज झालेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे तरुणामध्ये पण हृदयाचं प्रमाण वाढलेलं आहे. ॲज वेज ॲज कोविडमध्ये पण हृदयाच्या आजाराला पूरक अशा गोष्टी घडतात. त्याच्यामुळे कोविडच्या लोकांमध्ये पण हृदयाचं आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. तर स्ट्रेस, टेन्शन आणि स्मोकिंग हे 2 महत्वाचे कारण आहेत ज्याच्यामुळे तरुण लोकांमध्ये हृदयाचं प्रमाण जास्त आहे. अगदी. आता तुम्ही महत्वाची कारणं तर सांगितलेली आहेतच, मात्र त्याचबरोबर आपण पाहिलं तर हे सगळं टेन्शन्स आणि स्ट्रेसशी रिलेटेडच आजार आहेत. मात्र हे सगळं वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आपल्याला कुठेतरी आपल्या एकूणच आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण आज आपण पाहिलं तर कोलेस्ट्रॉल वाढत जातं आणि त्यानंतर हृदयावरती कुठेतरी ताण येतो. ह्या स्ट्रेस आहेच पण इतरही त्याला कारणं महत्वाची आहेत. तर ह्यामध्ये आपण बघितलं तर साधारणपणे व्यायाम करणं हे कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे कुठेतरी हृदयविकार वाढतोय का किंवा वजन वाढतंय, लठ्ठपणा होतोय, त्यामुळे देखील निर्माण होऊ शकतात का असे आजार? हा, तर बेसिकली बऱ्याच वेळेस असं होतं की आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की XYZ हा माणूस आणि त्याला अचानकच हार्ट अटॅक आला. पण असं अचानकच काही होत नसतं. जर आपण त्यांची स्टोरी गेल्या 10-15 वर्षापूर्वी त्यांची जर हिस्ट्री घेतली तर लक्षात येतं की त्यांना बऱ्याच दिवसापासून त्यांचं वजन वाढलेलं आहे, त्यांचं BP खालीवरी होत आहे, त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे,
त्यांचा शुगरचा आजार सुरू झाले आणि ह्या गोष्टीकडे आपण तेवढ्या प्रमाणात महत्व देत नाही. आणि ह्या जर डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल वाढले तर हे अशा प्रकारचे आजार वाढले की पुढे चालून जो येणारा हार्ट अटॅक आहे त्याच्यासाठी ऑलरेडी बॅकग्राऊंड तयार झालेलं असतं. आणि एके दिवशी अचानकच स्ट्रेस वाढला किंवा स्मोकिंग केली तर त्या ब्लॉकेजच्या प्रमाणात अचानकच हार्ट अटॅक मध्ये कन्वर्ट होतं आणि पार्सल हार्ट अटॅक येतो. बरोबर. आता डॉक्टर तुम्ही सांगितलं तसं की हार्ट अटॅक येतो. बऱ्याचदा असं होतं की हार्ट अटॅक येण्याआधी आपल्याला आपलं काहीतरी हृदय काहीतरी सांगत असतं की तुम्हाला काहीतरी त्रास होतोय, मात्र ह्याकडे दुर्लक्ष केलं जातं. कुठेतरी दम लागणं हे पहिलं लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती साधारणपणे आजकाल आपण पाहिलं तर काही हार्ट अटॅक येण्यासाठी काही कारण लागत नाही. तरुण वय असणं तरुणांना देखील होतोय, वयस्कर लोकांमध्ये देखील हे प्रमाण आहे, पण तरुणांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आता वाढत चाललेलं आहे. त्यामागचं कारण तुम्ही आता मगाशी सांगितलं. मात्र जेव्हा आपल्याला दम लागतोय हे पहिलं लक्षण आहे, पण इतरही काही लक्षणं जाणवतात का आणि साधारणपणे ह्या तरुण वर्गाने नेमकं काय केलं पाहिजे? बेसिकली कसं झालं की बैठी जीवनशैली हे सगळ्यात महत्वाचं कारण झालेलं आहे. आम्ही एक प्रोब म्हणतो, सेडेंटरी हॅबिट इज अ न्यू स्मोकिंग. सेडेंटरी हॅबिट इज अ न्यू स्मोकिंग म्हणजे एखाद्या स्मोकरला जेवढं हार्ट अटॅकची रिस्क आहे तेवढीच रिस्क जे बैठी जीवनशैली जो फॉलो करतो त्यांच्यासाठी रिस्क आहे. आणि आता हा महत्वाचा प्रश्न आहे की आजाराचं प्रमाण कसं शोधायचं, आपल्याला हृदयाचा आजार आहे की नाही हे कसं जाणवायचं. आजारामध्ये फरक असतात. जसे की एखाद्याला जर वॉमिटिंग झालं तर ते पेशंटला लगेच समजतं, त्याच्या रिलेटिव्हला समजतं. पण एखाद्या माणसाचं कोलेस्ट्रॉल खूप वाढलेलं आहे, त्याचं ब्लड प्रेशर खूप वाढलेलं आहे किंवा त्याची शुगर खूप वाढलेली आहे, हे काही प्रथम लक्षणे दिसून येत नाहीत. ह्या आजाराचे लक्षणं फार उशिरा दिसतात. आणि जर आपण अशा पेशंटचे टेस्ट केला तरच हे लवकरच लक्षात येतं. त्याच्यामुळे माझं असं सजेशन आहे, आमची इंडियन ॲज वेल ॲज वर्ल्ड गाईडलाईन जे आहेत त्यामध्ये असं सांगतात की जर पुरुषासाठी जर त्याचं वय 25 वर्ष झालं असेल आणि स्त्रियासाठी जर त्यांचं वय 30 झालं असेल तर अशा सर्वांनी त्यांचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, त्यांचं शुगरचं प्रमाण चेक करायला पाहिजे. एक बेसलाईन ECG, इको आणि स्ट्रेस टेस्ट करायला पाहिजे. ह्या जर 4-5 टेस्ट महत्वाच्या टेस्ट केल्या तर ऍटलिस्ट हे लक्षात येतं की खरंच आपल्याला हृदयाचे काही आजार आहेत का, आपल्याला डायबिटीज आहे का, आपल्याला ब्लड प्रेशर आहे का किंवा आपल्याला कोलेस्ट्रॉल आहे का. कारण की बऱ्याच वेळेस असं होतं की पेशंट डायरेक्ट 200 आणि 120चा ब्लड प्रेशर घेऊन येतो आणि त्यांना विचारलं तर तुम्ही कधी बीपी चेक केला तर ते म्हणतात नाही, आम्ही कधी गेलंच नाही, आम्हाला कधी त्रासच नाही. कारण की हे आजार शेवटच्या क्षणीच त्रास देतात. त्याच्यामुळे ह्या आजाराचं लवकरात लवकर निदान करणं हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही फार महत्वाचा मुद्दा सांगितला, लवकरात लवकर निदान होणं फार महत्वाचं आहे. मात्र सर्वसाधारणपणे जेव्हा ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्या व्यक्तींवरती कुठेतरी हृदयावरती परिणाम व्हायला सुरुवात होते, कारण की रक्तातली साखर वाढत असते, कुठेतरी कंट्रोलमध्ये नसते. ह्या सगळ्याची कारणं कुठेतरी नंतर मग हृदयावरती येतात. हृदय असेल, किडनी असेल, ह्या सगळ्या विविध अवयवांवरती परिणाम होत असतो. मग जेव्हा मधुमेही रुग्ण तुमच्याकडे येतात तेव्हा साधारणपणे त्यांचं हार्ट चेकअप करणं किती महत्वाचं आहे, त्याच्यासाठी काही टेस्ट असतात का, तर त्याबद्दल काय सांगाल? बरोबर आहे. मधुमेहाच्या लोकांमध्ये हृदयाच्या आजाराचं प्रमाण हे 3 टाइम्स जास्त असतं, 3 पट जास्त असतं. आपण इंडियाला डायबिटीजची कॅपिटल म्हणतो, म्हणजे डायबिटीजचे मॅक्झिमम पेशंट इंडियामध्येच आहे आणि डायबिटीजचे पेशंट जास्त असल्यामुळे हृदयाच्या आजाराचे पेशंट पण भरपूर जास्त आहेत. डायबिटीज हे जवळपास सर्व अवयवाला इन्व्हॉल्व्ह करून घेतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा मग लक्षात ठेवणे की डायबिटीज कंट्रोल ठेवणे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला असं पण असू शकते की तुम्हाला डायबिटीज 40 वर्षांपासून आहे आणि तुम्ही जर स्ट्रिक्ट डाएट कंट्रोल आणि एक्सरसाइज ठेवलं तर तुम्हाला हृदयाचा कसलाही आजार होणार नाही. पण त्याच वेळेस दुसरी पण बाजू असू शकते की तुम्हाला 4 वर्षापासून डायबिटीज आहे, पण तुम्ही जर प्रॉपर मेडिसिन घेत नसाल, तुमचं डायबिटीज कंट्रोल नसेल, कारण की तुमचं डाएट कंट्रोल नाहीये, तुमची एक्सरसाइज नाही, तरी 4-5 वर्षामध्ये पण तुमच्या हृदयाचं कमकुवता येऊ शकते, हृदयाच्या मध्ये ब्लॉकेज येऊ शकतात. बरोबर. आता डॉक्टर तुम्ही डायबिटीजचा उल्लेख केला आणि डायबिटीज पेशंटने तर खरं तर स्वतःची जी रक्तातली साखर आहे ती कंट्रोलमध्ये ठेवणं फार महत्त्वाचं आहेच. मात्र ज्यांना डायबिटीज नाही असे देखील आज अनेक पेशंट आहेत जे हृदयविकाराने त्रस्त आहेत. हृदयविकार झाल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की ट्रीटमेंट नेमकी काय करायची, ह्या ट्रीटमेंटबद्दल बऱ्याचदा लोकांमध्ये खूप गैरसमज मोठ्या प्रमाणात आहेत. आज जर का आपण बघितलं अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कधी कधी वॉल बदलावा लागतो, हे सगळ्या गोष्टी खरं तर ह्या सगळ्या असतात. तर साधारणपणे जेव्हा आपण ट्रीटमेंट बद्दल बोलतो आणि अत्याधुनिक ट्रीटमेंट बद्दल आपण चर्चा करतोय तर नेमक्या सध्या अत्याधुनिक ट्रीटमेंट्स हृदयविकाराच्या पेशंटसाठी कुठल्या आहेत?
हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. हृदयरोगाच्या अत्याधुनिक ट्रीटमेंट जे आहे की 1977 पासून अँजिओप्लास्टीचा उगम झाला आणि तेव्हापासून हृदयाच्या आजाराची ट्रीटमेंट बऱ्यापैकी सुलभता आलेली आहे. तर अँजिओप्लास्टी सध्याची मेन थेरपी आहे हृदयाचे अटॅक आल्यानंतर किंवा ब्लॉकेज असतील तर बघण्यासाठी. पण आता अँजिओप्लास्टीमध्ये ओव्हर द पिरियड बऱ्याच गोष्टी चेंजेस आलेल्या आहेत, बरेच इम्प्रुव्हमेंट आलेले आहेत. त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट इन द टेक्निक आलेले आहेत, इम्प्रुव्हमेंट इन द स्टेंट आलेले आहेत. जसं की स्टेंटचे फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन स्टेंट आलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटमध्ये एक ओसीटी नावाचा एक नवीन टेक्निक आलेला आहे. आता ओसीटी म्हणजे ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी. म्हणजे ह्याच्यामध्ये नेमकं काय असतं की आम्ही जे अँजिओग्राफी करतो, ते अँजिओप्लास्टी करतो, हे आमच्या एक्सपिरियन्सनुसार नेकेड आयनं बघितलं जातं आणि त्यानुसार आम्ही ट्रीटमेंट करत असतो, जे की कधी कधी मायक्रो मिलीमीटर मध्ये चेंजेस होऊ शकतात. तर ओसीटी हा एक आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये जाणारा कॅमेरा असतो. हा छोटासा कॅमेरा आपल्या रक्तवाहिन्यामध्ये जातो आणि रक्तवाहिन्याची सध्याची कंडिशन कशी आहे, रक्तवाहिन्याचं डायमीटर किती आहे, त्याची लेंथ किती आहे, आपला ब्लॉक आहे तर त्या ब्लॉकेज मध्ये कॅल्शियम आहे का की साधा ब्लॉक आहे, आणि त्या ठिकाणी जर आपल्याला अँजिओप्लास्टी करायचं असेल तर तो स्टेंटची साईज किती टाकावी, त्याची लेंथ किती टाकावी, तो स्टेंट कुठं टाकावा, ह्याचा मायक्रो डिटेल ओसीटी मशीन देऊ शकते. आणि ही 3D ओसीटी म्हणजे की 3 डायमेन्शन, म्हणजे जे काही आम्ही 2 डायमेन्शन मध्ये विथ नेकेड आय बघतो त्याच्यामध्ये हायपर अॅक्युरेसी वाढून ते 3 डायमेन्शन मध्ये आणि हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जाऊन कॅमेरा जाऊन तो दाखवतं. त्याच्यामुळे जे अँजिओप्लास्टी आपण करतो त्याचे स्किल प्रचंड वाढतात आणि आपल्याला गोल असा असतो की एकदा अँजिओप्लास्टी झाल्यानंतर पेशंटला पुन्हा ह्या आजाराचं रिपिटेशन होऊ नये. त्याच्यामुळं 3D ओसीटी केलं तर त्याचं प्रमाण बऱ्यापैकी खाली आणू शकतो. अगदी. आता तुम्ही फार महत्त्वाचं सांगितलं की कशा पद्धतीने आपण खरं तर ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स करू शकतो. याच्यामध्ये आपण बघितलं तर साधारण एका विशिष्ट वयानुसार कधी कधी काही जे हार्ट पेशंट आहेत त्यांना पेसमेकर बसवावा लागतो. मग हे पेसमेकर बसवताना आपल्याला ही सर्जरी नेमकी कशी करता येते? ही मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी आहे का विदाऊट सर्जरीने देखील आपण पेसमेकर बसवू शकतो? त्याबद्दल काय सांगाल? आता पेसमेकर म्हणजे नेमकं काय, मी अगोदर शॉर्ट मध्ये सांगतो. बेसिकली कसं ते हृदयाच्या जे हार्ट बीट्स ज्याला म्हणतो ते मेंटेन करण्यासाठी पेसमेकर नावाचं यंत्र स्वतः देवाने बसवलेलं असतं. पण ओव्हर द पिरियड जसं वय होतं तसं हे यंत्र काही लोकांमध्ये काम करत नाही आणि जसं हे काम करायला बंद करतं तर अशा लोकांच्या हृदयाच्या गती कमी होतात. म्हणजे त्यांच्या हृदयाची गती नॉर्मली जे 60 to 100 पाहिजे ते 30, 40, 20 पर्यंत जाऊ शकतात. मग अशा वेळेस आम्ही बाहेरनं पेसमेकर टाकतो. तर ह्याच्यामध्ये युजली आपल्या कॉलर बोनच्या खाली एक छोटीशी सर्जरी केली जाते आणि तिथं पेसमेकर नावाचं यंत्र ठेवलं जातं आणि त्याचं कनेक्शन रक्तवाहिन्यातनं हृदयाला दिलं जातं. तर जेव्हा जेव्हा आपलं नॅचरल पेसमेकर काम नाही करत तर हे पेसमेकर त्या ठिकाणी काम करतं आणि हृदयाचे हार्ट बीट ज्याला म्हणतो ते हृदयाची गती वाढवायचं काम पेसमेकर करतात. आता बऱ्याच वेळेस होतं कसं की वय खूप जास्त असेल किंवा जर आपल्याला तिकडे जाण्याचा रस्ता जर बरोबर नसेल, प्रॉपर नसेल, किंवा काही जणांमध्ये मला ह्या वयात सर्जरी नकोय असे जर लोक असेल तर एक नवीन टेक्निक आलेला आहे, त्याला आम्ही म्हणतो मायक्रा पेसमेकर. मायक्रा म्हणजे एकदम मिनिमली इन्व्हेजिव्ह, ज्याच्यामध्ये सर्जरीची गरज नाही पडत. आम्ही जसं अँजिओप्लास्टी म्हणजे विदाऊट सर्जरी ब्लॉकेज काढल्या जातात तसंच मायक्रामध्ये एक थायमध्ये छोटंसं इन्सिजन घेतलं जातं आणि त्याच्यातनं एक कॅथेटर घेऊन दिलं जातं आणि आपल्या बुलेटचे साईजचे पेसमेकर राहतात. नॉर्मली पेसमेकर हे एक ह्या साईजचे असतात तर ते हे मायक्रा पेसमेकर बुलेटची साईज असते त्या साईजचे पेसमेकर असतात किंवा लार्ज विटॅमिन कॅप्सूल असतात. ते पेसमेकर डायरेक्टली हार्टमध्ये टाकले जातात आणि हे हार्डली अर्धा तास घेतं. ह्याच्यामध्ये सर्जरीची गरज नाही पडत. तर ज्या पेशंटमध्ये सिंगल चेंबर पेसमेकर टाकायचं आणि ज्यांना सर्जरी नको आहे किंवा सर्जरी अशा लोकांमध्ये अवघड आहे अशा ठिकाणी मायक्रा नावाचं पेसमेकर आपण टाकू शकतो. बरोबर. म्हणजे आपण खरं तर वेगवेगळ्या अत्याधुनिक पद्धतींचा वापर करून नक्कीच आपण हृदयविकारापासून कुठेतरी रिलीफ मिळवू शकतो असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, मला टॅबी बद्दलही तुमच्याकडनं जाणून घ्यायची. टॅबी प्रक्रिया नेमकी काय आहे, त्याजवळ वॉल बदलताना नेमकं काय करावं लागतं, या सगळ्याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर, तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.
ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतो एकूणच हृदयविकाराच्या अत्याधुनिक उपचार पद्धतींविषयी. आणि माझ्यासोबत आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर संजीव कळकेकर. ते अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण काही अत्याधुनिक शस्त्रक्रिया नेमक्या काय आहेत, अत्याधुनिक उपचार पद्धती काय आहेत याबद्दल जाणून घेतलं. मात्र मला TAVR ह्या एकूणच सर्जरीबद्दल जाणून घ्यायचं आहे. नेमकं काय आहे, ही नेमकी कॉन्सेप्ट काय आहे? ओके, तर हृदयामध्ये आपल्याला 4 प्रकारचे वॉल असतात: एओर्टिक वॉल, मायट्रल वॉल, ट्रायकस्पिड वॉल आणि पल्मोनरी वॉल. तर युजली वॉलचे जर आजार असतील तर आपण अशा वॉलला युजली सर्जरी हा एकमेव ट्रीटमेंट असतो. म्हणजे एओर्टिक वॉल जर फार बारीक झाला तर आपण त्याला म्हणतो एओर्टिक स्टेनोसिस. आणि असं जेव्हा एओर्टिक स्टेनोसिस होतं तर अशा पेशंटला सर्जरी करणं एकमेव उपाय असतो. कारण की हे आजार एवढे वाईट असतात की ह्या आजार एकदा डिटेक्ट झाल्यानंतर तर माणसाला जर दम लागत असेल, छाती दुखत असेल किंवा धडधड होत असेल तर हे असे लोक 90% लोक 3 ते 4 वर्षापेक्षा जास्त दिवस जगू नाही शकत. त्याच्यामुळे अशा पेशंटची ट्रीटमेंट करणं हा एकमेव उपाय असतो. आता ह्या ट्रीटमेंट करायचं असेल तर आतापर्यंत गेल्या 4-5 वर्षापर्यंत फक्त सर्जरी हा एकमेव उपाय होता. पण आता हे विदाऊट सर्जरी पण आपण वॉलची ट्रीटमेंट करू शकतो. तर त्याला आम्ही टावर किंवा तावी असं म्हणतो. याचा इंग्लिश लॉंग फॉर्म आहे ट्रान्स कॅथेटर एओर्टिक वॉल रिप्लेसमेंट किंवा इम्प्लांटेशन. तर ह्याच्यामध्ये काय केलं जाते की जसे की आपण विदाऊट सर्जरी आम्ही थायमध्ये छोटस छेद केला जातो आणि त्याच्यातनं कॅथेटर टाकले जातात. आणि हे कॅथेटर एओर्टिक वॉल पाशी घेऊन जातो आणि वॉलच्या ठिकाणी त्याला मोठं करून हे वॉल तिथे बसवले जातात. म्हणजे इन्स्टेड ऑफ सर्जरी करून वॉल बसवण्याच्या ऐवजी हे विदाऊट सर्जरी आम्ही त्या ठिकाणी वॉल बसवले जातात. तर ह्याला तावी असं म्हणतात. आता ह्याचा फायदा असा झालेला आहे नेमका की एकतर पर्सनला पेशंटला सर्जरीची गरज नाहीये. बरोबर. त्याच्यामुळं हाय रिस्क सर्जरी जेव्हा ही बऱ्यापैकी हाय रिस्क असते त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो की तुम्हाला फार हाय रिस्क जायची गरज नाही. दुसरं, अशा सर्जरीमध्ये लॉंग स्टँडिंग अनेस्थेशिया द्यायला लागतं. त्याच्यामुळे त्याचे काही कॉम्प्लिकेशन व्हायची शक्यता कमी होऊन जाते. त्याच्यामुळे टावर हा एक नवीन ट्रीटमेंट आलेला आहे वॉलच्या सर्जरीसाठी. आणि हाय रिस्क टू मॉडरेट टू लो रिस्क मध्ये सध्या पण ही ट्रीटमेंट केली जाते. अगदी. डॉक्टर, आता तुम्ही जसं सांगितलं तसं की टॅवी असेल किंवा विविध उपचार पद्धती जसं 3D OCT ही उपचार पद्धती, हे फारच उपयुक्त अशा उपचार पद्धती आपल्याकडे आता उपलब्ध आहेतच. आणि नवी मुंबईतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. म्हणजे ज्यांना कोणाला खरं तर हृदयविकाराचा त्रास झाला असेल आणि अशा पद्धतीच्या सर्जरीची खरंच गरज असेल त्यांनी नक्कीच अपोलो हॉस्पिटल इथे भेट द्यायला हरकत नाही. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, कारण आज आपण बघतोय की अनेक जण हे हृदयविकाराने ग्रस्त आहेत. बऱ्याच असं होतं की त्यांची अँजिओप्लास्टी होते किंवा बायपास होते, मात्र पुन्हा एकदा त्यांना तसाच त्रास व्हायला सुरुवात होतो. तर मग अशा वेळेस ह्या रुग्णांनी नेमकं काय केलं पाहिजे? जर अशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स केल्या, म्हणजे टॅवी असेल, खरं तर ही वॉल खरं तर बदलण्यासाठीची ट्रीटमेंट आहे, किंवा 3D OCT असेल, ह्या प्रकारच्या ट्रीटमेंट्सने नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो का? आणि क्वालिटी ऑफ लाईफ जे रुग्णाचं आहे ते सुधारू शकतं का? बरोबर. हा तुझा जो प्रश्न आहे त्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की जसं की एखाद्या पर्सनची अँजिओप्लास्टी झाली आणि बायपास झालं, ह्याचा अर्थ आजाराची ट्रीटमेंट पूर्ण झाली नाहीये. एक सिंपलचं उदाहरण देतो की एखादा ड्रायव्हर आहे आणि त्याला 150-200च्या स्पीडनं कार चालवायची सवय आहे आणि त्याच्यामुळे त्याचा ऍक्सिडेंट होतो, तर तो ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे जाईल आणि तो त्याच्या फ्रॅक्चरची ट्रीटमेंट करेल. पण ही फ्रॅक्चरची ट्रीटमेंट पूर्ण ट्रीटमेंट राहणार नाही, कारण की ह्याचं फ्रॅक्चर दुरुस्त झालं, ह्याचा पाय चालायला लागला आणि जर ह्याने हा पुन्हा 150-200च्या स्पीडनं जर पुन्हा चालवत असेल तर त्याचा ऍक्सिडेंट पुन्हा व्हायची भीती आहे. त्याच्यामुळं अँजिओप्लास्टी, बायपास हे फक्त जे ब्लॉकेज झाले त्याची ट्रीटमेंट करतात. मेन आजार जो राहतो की जो आजाराचं प्रमाण म्हणजे अथेरोस्क्लेरोसिस, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होण्याचा जो आजार आहे त्याच्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे. आणि ते करण्यासाठी आपल्याला डाएट कंट्रोल करणे, एक्सरसाइज करणे, मेडिसिन बरोबर घेणे, टेन्शन स्ट्रेस न घेणे, झोप ॲडिक्यूट घेणे आणि स्मोकिंग, टोबॅको कन्झम्पशन दूर राहणे हे महत्वाचे राहील. त्यामुळे अँजिओप्लास्टी, बायपास आणि ह्याच्यासोबत ही पंचसूत्री जर फॉलो केली तर ही कम्प्लीट ट्रीटमेंट राहील.
अगदी. आता तुम्ही त्याच- फार चांगलं सांगितलं की पंचसूत्री जर ती फॉलो केली आणि अर्थातच त्याचा फायदा आपल्या शरीराला होणारच आहे आणि आपली एकूणच क्वालिटी ऑफ लाईफ नक्कीच सुधारणार आहे. एक शेवटचा आणि जाता आता प्रश्न, तुम्ही मगासपासून म्हणालात की एकूणच जीवनशैलीमध्ये बदल करणं आवश्यक आहे, मात्र ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे त्या अशा पेशंटने नेमकं कशा पद्धतीने आपलं एकूणच नियोजन आखलं पाहिजे, आपल्या जीवनशैलीमध्ये सुधार केला पाहिजे आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या कशा बदलल्या पाहिजेत? बरोबर. ह्याच्यामध्ये एकदा जर अटॅक आला असेल, तुमच्यासाठी जी ट्रीटमेंट करायची ती नंबर 1 राहील तुमच्यासाठी नंबर 1 की तुमचं वॉकिंग सुरू करायला पाहिजे, म्हणजे डायनामिक एक्सरसाइज झाला पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय येतं, वॉकिंग, सायकलिंग किंवा स्विमिंग करा किंवा तुमच्या आवडीची एक्सरसाइज करा, हा पहिला राहील. दुसरं, खाण्यामध्ये बदल पाहिजे. सात्विक बॅलन्स डाएट घेणे, म्हणजे तेलाचं, तुपाचं, मिठाचं आणि साखरेचं प्रमाण कमी ठेवणे. ग्रीन व्हेजिटेबल, सलाड, सूपचं प्रमाण वाढवणे, ह्या 2 गोष्टी येतात. तिसरी गोष्ट आहे की तुम्हाला जर डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉल असेल किंवा हार्टचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी जे मेडिसिन डॉक्टरने दिले ते मेडिसिन रेग्युलरली घेणे आणि ह्या आजारांना नियंत्रण घेणे. चौथा आजार आहे की स्मोकिंग, टोबॅको पासून कम्प्लिटली मुक्तता मिळवणे. आणि 5वं आहे की टेन्शन, स्ट्रेस दूर करणे. हे सगळ्यात महत्वाची पंचसूत्री फॉलो करणं सगळ्यात महत्वाचं आहे. अगदी. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही हार्ट अटॅक पासून त्याचबरोबर हार्ट डिसीज पासून नक्कीच दूर राहू शकता. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद. आणि यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.